आज मी खूप हॅप्पी होती कारण आजचा विषयच तसा होता. कारण आई आज घरी आलेली होती. खूप दिवसानंतर ती आज आलेली होती. तर तिच्या जेवणासाठी छान पनीरची भाजी, फ्लावरची भजी वगैरे केलेली होती. जावयांनी खास सासूसाठी स्पेशल भजी बनवली होती फ्लावरची. आणि मी बनवतो. छान पनीरची भाजी वगैरे मस्त मेनू बनवलेला होता. तर आई खूप दिवसानंतर आली होती म्हणून म्हणलं चला आई नॉनव्हेज खात नाही, व्हेजच खाती, तर तिच्यासाठी म्हणलं काहीतरी छान बनवूया. शेवटी आई ती आईच असती. 2 दिवसासाठी आली होती, पण घरातली सर्व माझी कामं करून गेली. भाजीपाला आणलेला होता, सर्व भाजीपाला वगैरे निवडून घेतला तिने छान. सर्व मेथीची भाजी, कांद्याची पात, कोथिंबीर, वाटाणा सर्व 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 गोष्टी तिने निवडून दिल्या. त्यानंतर माझं घरात बाजरीचं दळण, ज्वारीचं दळणही करून दिलं. ते म्हणतात ना, घरात आई नसेल तरच आईची किंमत कळत असते. तर अशीच माझी काहीशी गंमत झाली होती. तर आम्ही सर्वांनी मिळून छान जेवणाचा आनंद घेतला. सर्वजण हॅप्पी होते. घर भरलेलं होतं खूप छान. छान वाटलं खूप.